नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत साडेसाती सुरू होण्यापूर्वी मिळणारे संकेत. जय जय रघुनाथ समर्थ मंडळी, स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेक लोकांच्या आयुष्यात अचानक समस्या सुरू होतात. काम एवढू लागतं, मन अस्वस्थ राहतं, पैसे टिकत नाहीत आणि मग लोक म्हणतात काय चाललंय माझ्या आयुष्यात. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा हे सगळं शनिदेवांच्या साडेसातीचे संकेत असू शकतात. पण घाबरायचं नाही, कारण शनिदेव शिक्षा देण्यासाठी नाही तर माणसाला योग्य मार्गावर आणण्यासाठी येतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत साडेसाती सुरू होण्याआधी मिळणारे संकेत कोणते आहेत आणि त्यावर स्वामी समर्थांचा उपाय कोणता आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी असा एक उपाय सांगणार आहे जो अनेक भक्तांच्या आयुष्यात बदल घेऊन आला आहे. मित्रांनो, साडेसाती सुरू होण्याआधी पहिला संकेत म्हणजे मनाची अस्वस्थता. कारण नसताना मन घाबरतं, नकारात्मक विचार येतात, रात्री झोप लागत नाही, कितीही चांगलं चाललं तरी मन शांत राहत नाही. अनेक लोक म्हणतात सगळं आहे पण मनाला समाधान नाही. हा शनिदेवांचा पहिला इशारा असू शकतो, कारण शनी माणसाला आतून बदलायला सुरुवात करतात. पैशाची अडचण सुरू होते, अचानक खर्च वाढतो, कमाई असूनही पैसे टिकत नाहीत, उधारी वाढते, काम होतं पण फायदा मिळत नाही. हे साडेसातीचे खूप मोठे संकेत मानले जातात. कधी कधी घरात सतत काही ना काही खर्च निघतो, मोबाईल खराब होतो, गाडी बंद पडते, औषधावरती पैसे जातात. मित्रांनो, शनिदेव माणसाला पैशाची किंमत शिकवतात. जवळची माणसं दूर जाऊ लागतात. हा संकेत खूप लोकांच्या आयुष्यात दिसतो. ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो तीच माणसं अचानक बदलतात, मित्र दुरावतात, नात्यांमध्ये गैरसमज वाढतात, आपल्याला एकटं वाटू लागतं. मित्रांनो, साडेसातीमध्ये शनी खोट्या लोकांना आयुष्यातून दूर करतात. त्यावेळी माणूस आतून मजबूत बनतो. कामात अडथळे येऊ लागतात. जे काम आधी पटकन व्हायचं तेच आता अडकू लागतं. नोकरीत त्रास सुरू होतो, व्यवसायात नुकसान होतं, लोक साथ देत नाही, कधी कधी खूप मेहनत करूनही यश मिळत नाही. मित्रांनो, शनिदेव संयम शिकवतात. ते पाहतात हा माणूस संकटात फुटतो की मजबूत बनतो. साडेसाती सुरू होण्यापूर्वी अनेक लोकांना अपमान सहन करावा लागतो. लोक चुकीचं बोलतात, आपली किंमत करत नाहीत, आपल्याला कमी समजतात. हे सगळं खूप त्रासदायक असतं. पण मित्रांनो, याच काळात माणूस अहंकार सोडतो आणि शनिदेवांना नम्र माणूस खूप प्रिय असतो. काळ्या गोष्टी वारंवार दिसू लागतात. ज्योतिषशास्त्रानुसार काही संकेत असेही असतात. वारंवार काळा कुत्रा दिसणे, कावळे घराजवळ येणे, काळ्या रंगाकडे जास्त आकर्षण वाटणे, हे काही वेळा शनीशी संबंधित संकेत मानले जातात. पण अंधविश्वास ठेवू नका, फक्त हे संकेत म्हणून समजा. देवाकडे मन जास्त जाऊ नका, हा खूप सुंदर संकेत आहे. अचानक भजन ऐकावंसं वाटतं, मंदिरात जावंसं वाटतं, स्वामी समर्थांचं नाव घ्यावंसं वाटतं. मित्रांनो, संकट येण्याआधी देव माणसाला स्वतःजवळ आणतात, कारण देवाची साथ असेल तर मोठं संकटही छोटं होतं. रात्री विचित्र स्वप्न पडतं. काही लोकांना साडेसाती सुरू होण्याआधी विचित्र स्वप्न पडतात. पाण्याची स्वप्न, अंधार, जुनी माणसं, मंदिर किंवा सतत पडत असल्यासारखं वाटतं. हे अनेक लोक अनुभवतात. मन आणि ग्रहांची पूजा याचा संबंध असतो असं मानलं जातं. एकटेपणा वाढतो, लोकांमध्ये असूनही एकटं वाटतं, कोणी समजून घेत नाही असं वाटतं. हा काळ माणसाला स्वतःला ओळखायला शिकवतो. मित्रांनो, साडेसाती नेहमी वाईट नसते. अनेक लोकांचं आयुष्य ह्याच काळात बदलतं, कारण शनी माणसाला मजबूत बनवतात. स्वामी समर्थांचा उपाय. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जर तुम्हाला हे संकेत जाणवत असतील तर घाबरू नका. दररोज सकाळी संध्याकाळी शांत बसून 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा शक्तिशाली मंत्र बोला. गरिबांना मदत करा, खोटं बोलू नका, कोणाचा अपमान करू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आई वडिलांचा आदर करा, कारण शनिदेव कर्म पावतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, साडेसाती म्हणजे आयुष्य संपलं नाही, तर आयुष्य बदलण्याची वेळ सुरू झाली आहे. शनिदेव वाईट लोकांना शिक्षा देतात, पण चांगल्या माणसाला मजबूत बनवतात. आणि ज्याच्या घरात स्वामी समर्थांचं नाव घेतलं जातं त्या घराला देव कधीच एकटं सोडत नाही. म्हणून कोणतीही अडचण आली तरी फक्त विश्वास ठेवा. स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांसोबत असतात. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ.